ॲपल या सुप्रसिद्ध ब्रँडनं भारतातील व्यवसायात महत्त्वाचा टप्पा गाठलाय। हा टप्पा आहे 2 लाख कोटींचा। याची नेमकी कारणं काय आहेत? युजर्सच्या म्हणजे वापरकर्त्यांच्या पसंतीला ॲपल हा ब्रँड नेमका का उतरतोय? पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। एक काळ असा होता की ॲपलचा कुठलाही प्रॉडक्ट फारच क्वचित कुणाकडे पाहायला मिळायचा। मात्र आता ॲपलचे प्रॉडक्ट्स हे सहजच अनेकांकडे पाहायला मिळतात। विशेषतः आयफोनचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम म्हणून 2024 या आर्थिक वर्षात ॲपलनं भारतात 2 लाख कोटींचा व्यवसाय केलाय। ॲपलनं भारतात केलाय 2 लाख कोटींचा व्यवसाय। देशांतर्गत व्यापार आणि निर्यात असा एकत्रित गाठलाय टप्पा। 68,000 कोटींचा व्यापार हा देशांतर्गत। आयफोन, मॅकबुक, आयपॅड, स्मार्टवॉच यांची उत्तम विक्री। 60 ते 65% व्यवसाय हा केवळ आयफोनचा। 42% मोबाईलची विक्री ऑनलाईन। हा मोठा टप्पा गाठण्यात ज्या प्रॉडक्टचा सर्वाधिक वाटा आहे त्या आयफोन युजर्सचं काय म्हणणं आहे? ॲपलच्या प्रॉडक्ट्सना हे लोक पसंती का देतात तेही पाहूया। क्लिअरिटी, फोन क्लिअरिटी आणि रील्स चांगला बनवण्यासाठी आयफोन यूज करतात आता। आयफोन मोस्टली असं कॅमेरा चांगला असतो, म्हणजे सगळ्या फोनपेक्षा आयफोनचा कॅमेरा बेटर मानला जातो आणि प्लस त्याची प्राइसिंग हाय असल्यामुळे पब्लिकला फक्त फोटोशी मतलब येतात। सगळीकडे सोशल मीडिया वगैरे सगळं वाढलेलं आहे। पब्लिकला फक्त पोस्ट, रील्स ते सगळ्यासाठी आयफोन लागतो। कॅमेरा पण DSLR जो असतो तो पण पब्लिक वापरत नाही, पब्लिक आयफोननीच सगळं काय शूट करते आणि बाकी त्यामुळे सर्व काय आपलं सुखसोयी सर्व आहेत। आयफोन वापरताना यू आर शुअर की इट्स अ सिक्युरिटी फीचर आहे त्याच्यामध्ये। जसा डेटा बाकीच्या डिव्हाइसमधून, बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीममधून चोरी होऊ शकतो, यू आर नॉट व्हेरी शुअर अबाउट इट। पण आयफोन वापरताना आय एम ॲक्च्युअली सेफ, आय फील सेफ। हे झालं वापरकर्त्यांचं म्हणणं, पण मोबाईल फोनचे एक्सपर्ट यांचंही म्हणणं तेच आहे का तेही पाहूया। लोकांना जी भीती असते की मोबाईल वापरताना तुमचं संभाषण, तुमचे मेसेजेस, तुम्ही करत असलेल्या गोष्टी चुकीच्या लोकांच्या हातात तर जाणार नाहीत ना, आणि त्याबाबत आयफोन सगळ्यात जास्त सुरक्षित असतात। दुसरी गोष्ट म्हणजे आयफोनमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं खूप चांगल्या प्रकारे इंटिग्रेशन केलेलं असतं आणि त्यामुळे ग्राहकांना तो फोन किंवा अन्य उत्पादनं वापरताना अतिशय, त्याला स्मूथ म्हणतात, अतिशय चांगला असा अनुभव मिळतो। ॲपलचे प्रॉडक्ट्स भारी आहेत किंवा ते वापरताना प्रीमियम वाटतात। ॲपलचे प्रॉडक्ट्स सिक्युअर्ड आहे। इतक्याच कारणामुळे ॲपलनं 2 लाख कोटींचा टप्पा गाठलाय असं नाहीये। त्यामागे आणखीही कारण आहेत। ॲपलच्या यशातील महत्त्वाचे पैलू: ॲपलच्या उत्पादनांचं वितरण, देशभरात पसरलेली विक्री पश्चात सेवा केंद्र, महागड्या उत्पादनांसाठी EMI सुविधा, वन नेशन वन चार्जरमुळे आयफोन आणखी सोयीचा। या सगळ्या कारणांमुळे काही वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना आपल्या आवाक्याबाहेरचा वाटणारा ॲपल हा ब्रँड आता परवडू लागलाय। शिवाय असलेल्या फीचर्समुळे तो पसंतीसही उतरलाय। त्यामुळे ॲपल प्रॉडक्ट्सच्या विक्रीत आणि ॲपलच्या व्यवसायात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय दळवीसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।